साहेब साहेब जरा परत जरा साहेब एक मिनिट. कोल्हापूर दक्षिणचे आमदार सन्माननीय अमल माडी साहेब, राजवर्धन निंबाळकर साहेब, एक मिनिट साहेब एक मिनिट समोर शुभेच्छा सगळ्यांना. बाकी काही लावा जरा एक मिनिट इकडे बघा. जरा साईड द्या इकडे. थांबा की जरा लांबून गेली बघा. एक मिनिट आम्ही पण येऊ. अन्न क्रीडा भक्ती यांच्या सर्व निसर्गप्रेमी गडमुळशिंगी गावकऱ्यांचे सहर्ष आणि पर्यावरणपूरक उपक्रमासाठी हा योगायोगच म्हणावा लागेल. भारतासारख्या खंडप्राय देशाला देशभक्तीने बांधलेली या दिवशी दिल्लीच्या बुद्ध जयंती यांच्या अतूट नात्याचा संदेश देण्यासाठी सांस्कृतिक तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री माननीय लोकप्रिय आमदार अमल महाडिक साहेब, गडमुळे साहेब, माननीय संग्रामसिंह कुपेकर साहेब, माननीय राजवर्धन राज्याचे आणि खूप महत्वाचं म्हणजे ते सगळ्यांनी आपल्या कर्तृत्वाने हा परिचय करून दिलेला आहे की महाराष्ट्र शासनाचं वन विभाग असो आणि भारतीय जनता पार्टी कोल्हापूर किंवा आपल्या गडमुळशिंगी ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने एक अभिनव अशी कल्पना घेऊन नमो पार्क आपण या ठिकाणी निर्माण करण्याची सुरुवात केली. त्याबद्दल सर्वात प्रथम महाराष्ट्र सरकारच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा राष्ट्रहित आणि राष्ट्रकार्य यालाच वाहून घेतलं पाहिजे असं जीवन म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं जीवन आहे. आज आपण सगळेच जण एकत्र आलो तो त्यांना त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त मनोकामना, शुभकामना आणि निरोगी आयुष्य त्यांना लाभो अशी शुभकामना देण्यासाठी आलेलो आहे. मान्य मोदीजींचा संदेश आहे, पक्षाचा कार्यक्रम आहे, मान्य देवेंद्रजींनी कार्यक्रम दिलेला आहे. तो कार्यक्रम जनहिताचा सेवक म्हणून दिलेला आहे. स्वच्छता अभियान करा. या ठिकाणी आमचे दिव्यांग बंधू भगिनी असतील त्यांना मदत करा. रुग्णांना त्यांच्या आजारातून पूर्णपणे बरं होता येईल या पद्धतीची कार्यपद्धती योजना लाभा करा. या कार्यक्रमाचा सुद्धा सहभाग करा. आणि आज या ठिकाणी मला आनंद आहे की या ग्रामपंचायतीच्या महत्वपूर्ण जागी ठिकाणी 75 झाडं तुम्ही लावताय आणि ती सुद्धा वडाची झाडं लावताय की ज्या वडाचं महत्व पर्यावरण म्हणून जास्त उंच आणि जास्त काळ आणि जास्त ऑक्सिजन देणारं झाड आहे त्याला करते. आणि म्हणून साधू संतांनी सांगितलं वृक्षवल्ली आम्हा सोयरी या पद्धतीची भूमिका मांडली आहे. कोल्हापूर ही आमच्या पुण्य अशा धार्मिक नगरीचा भाग आहे. कोल्हापूर ही प्रगत नगरी आहे आणि कोल्हापुरामध्येच मला वाटतं महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिलं 75 वडाच्या झाडाचं नमो पार्क हे पहिल्यांदा धनंजयराव तुम्ही उभं करताय, ग्रामपंचायत उभं करताय, पार्टीच्या वतीने उभं करताय. मला इथे यायला मिळालंय, माझं सौभाग्य आहे. एखादं इस्पितळ हॉस्पिटल असण्याची गरज आहे. ही खरंय आपल्या घरची गोमाता, आपल्या शेतात राबणारा बैल, आपल्या घरातला असलेला श्वान आणि त्यात विजय पण मिळून दाखवलाय. आणि म्हणून या पद्धतीचं प्राण्यांसाठी वन विभागाचं इस्पितळ आणण्याचा प्रस्ताव तुम्ही फक्त टाका. सरकार तर मदत करेल, नाही केलं तर धनदांडग्या मुंबईतल्या माणसाचा CSR मी घेऊन येईन. पण या ठिकाणी आपण त्या कामाला सुरुवात करू.